हरिओम श्रीराम अंबज्ञा। मी सुषमा विरा बडवे, पिंपरी उपासना केंद्र। मी एक माझा खूप असा सुंदर असा अनुभव बापूंचा सांगते मी। तर मी 19 साली सच्चिदानंद उत्सवामध्ये बापूंकडे मी आले आणि जसं गीता जयंतीच्या दिवशी हरिदिन होता, सगळ्यात मोठा हरीचा वार। आणि त्या दिवशी आमच्या एक केंद्रातल्या कल्पना विरा धाडके त्यांनी मला, मी योगा क्लासमध्ये असताना त्या म्हणाल्या की या तुम्ही माझ्याकडे, सगळ्या बापू भक्तांना मी बोलवते तर तुम्ही दर्शनाला या। आणि माझ्याही काही समस्या असल्यामुळे मला त्यांनी अनेक वेळा सांगत होत्या की तुम्ही बापूंकडे या, तुम्हाला मनसामर्थ्याची खूप गरज आहे, तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप खचल्यात तर तुम्ही या। तर मी हो म्हणायची आणि होय आज येईल उद्या येईल असं करायचे। पण मग त्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले आणि बापूंच्या पादुकांवर माझं मस्तक ठेवलं आणि मी बापूंकडे खऱ्या अर्थाने गेले। आणि मग त्याच्यानंतर मी लगेच पुढचा जो शनिवार होता तो मी जॉईन केला। आणि शनिवारी मी पहिल्यांदा उपासनेला गेले, मला खूप छान वाटलं। आणि मग त्या उपासना केंद्रात मला उपासना झाल्यानंतर प्रसादाच्या वेळेस उदी मिळाली आणि उदीची पोळी मिळाल्याने मला सांगितलं की उदी तुम्ही लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत जाऊ नका। आता तुम्ही बापू भक्त आहात ना, मग कधीही घराच्या बाहेर पडताना आधी उदी लावायची आणि कुठं जातोय ते बापूंना सांगायचं। आणि मी बापूंचा फोटो पण घेतला तोपर्यंत, आणि छोटासा फोटो होता आणि मी बापूंना सांगून जायचं असं त्यांनी मला सांगितलं। पण मी नवीन होते बापू भक्त, तर मी सगळं करायला लागले, अन्निक वाचायला लागले, उपासनेचं पुस्तक वाचायला लागले, जो जसं असं सांगेल तसं मी करायला लागले। आणि मला खूप छान फ्रेश वाटायला लागलं, खूप मस्त वाटायला लागलं। आणि नेमकी संध्याकाळची माझी वेळ बाहेर पडायची आणि मी अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतरच मला आठवण यायची की अरे आपल्याला सांगितलंय बापू भक्तांनी सगळ्या की उदी लावल्याशिवाय आणि बापूंना सांगितल्याशिवाय बाहेर नाही पडायचं। आपण बाकी सगळं करतोय, हळूहळू आपण करायला पण लागलोय सगळं, पण उदी विसरतोय। मग मी बापूंना काय म्हटलं की बापूराया माझ्याकडनं ही चूक होतीये, कारण उदी लावल्याशिवाय बाहेर नाहीच पडायचंय असं सांगितलंय आणि बापूंना सांगितल्याशिवाय बाहेर नाहीच पडायचंय, कुठं जातो ते सांगायचं। आणि बापूंना म्हणायचं की बापूराया तुम्ही माझ्यासोबत चला, बापूराया ही माझी चूक तुम्ही दुरुस्त करा, काहीतरी करा आणि मला तुम्ही सवय लावून द्या की जेणेकरून मी उदी लावल्याशिवाय बाहेर पडणार नाही आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही। आणि असं सांगितलं आदल्या दिवशी झोपताना आणि प्रार्थना केली आणि झोपली। परत दुसऱ्या दिवशी उजाडला माझं जे काही, हळूहळू मी सुरुवात केलीच होती सगळं पठण करायला आणि नेहमीप्रमाणे बाहेर पडले। आणि आता कुलूप लावणार घराला आणि उदी नाहीच लावली मी, तीच सवय मला की किल्ली घ्यायची आणि बाहेर पडायचं। आणि काय माहिती मी हातात किल्ली घेतली, बाहेर आले घराच्या आणि कुलूप लावायचा प्रयत्न करायला लागले, म्हणजे लावणारच होते। तेवढंच मला असं झालं की नाही आपण आरशात जाऊन बघूया। मी कधीच बघत नाही आरशामध्ये, असं कधी होतच नाही। एकदा आवरून झालं की सगळं बघायचं, एकदा लाईट नळ सगळं बंद आहे ना की मग निघायचं, परत मी कधी आत नाही जात। आणि मग काय माहिती त्या दिवशी असं वाटलं आणि मग मी गेले आणि आरशात बघितलं। आणि जाताना शूज रॅक आहे माझ्या घरामध्ये, तिथं मी शूज रॅकवर किल्ली ठेवली, कुलूप ठेवलं आणि आरशात डोकून बघितलं तर मला उदी लावलेली होती। मी शॉक झाले, मी म्हटलं मी उदी लावलेली नाही, आठवणीने उदी नाही लावलेली आज मी, नेहमीप्रमाणे म्हणजे बापूंकडे गेल्यापासून उदी विसरतेच आहे लावायला आणि मी तशीच बाहेर पडते। मग मला उदी लावली कोणी, असा प्रश्नच पडला मला। मी परत 2दा-3दा आरशात बघितलं, ठळक बघतीये तर उदी मला लावलेली। मग म्हटलं ही बापूंनी मला आठवण करून दिली आणि आता इतकी छान मला हा अनुभव दिलाय की मी आता कधीच उदी लावायला विसरणार नाही। आता उद्यापासून मी आठवणीने उदी लावून मगच बाहेर पडणार, बापूंना सांगूनच बाहेर पडणार। मग कदाचित मी जी बापूंना प्रार्थना केली काल की बापूराया तुम्ही मला काहीतरी लीला करा आणि मला काहीतरी अशी आठवण करून द्या की असं मला काहीतरी घडवा की मी उदी लावायला विसरणार नाही। आणि मग खरंच दुसऱ्या दिवशीपासून ते आज तागत असं कधीच होत नाही की मी बाहेर पडतेय आणि उदी न लावता बाहेर पडते। अगदी सकाळी किती गडबडीत दूध आणायला जायचं असतं, झोपेतनं उठल्यानंतर आवरल्यानंतर, तरी मी बापूंना सांगते की बापूराया उदी लावते आणि सांगते की बापू मी दूध आणायला चालली आहे, बापूराया तुम्ही माझ्यासोबत चला, आपण दूध घेऊन येऊया।
मग भाजीला जाऊ दे, बँकेत जाऊ दे, पेट्रोल भरायला जाऊ दे गाडीत, कुठंही जाताना मला आता इतकी सवय जडली की नकळत आपोआप किल्ली हातात घ्यायची आधी उजीची डबी हातात घेतली जाते, बापूंच्या फोटोसमोर जाते आणि उदी लावते आणि बापूंना प्रार्थना करून आणि विनंती करून मगच मी बाहेर पडते. हा माझा इतका सुंदर अनुभव आहे. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ सांगितले.